पाचही विधानसभा भाजपाला लढवण्यासाठी कार्यकारिणी ठराव घेणार, अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली। पत्रकार परिषदेला आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, महिला जिल्हा अध्यक्षा रेखा चौधरी, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह आदी उपस्थित होते। कल्याण जिल्हा भाजपच्या वतीने रविवारी मलंग रोड येथील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। व्यापक विस्तारित बैठक होणार आहे। बैठकीला सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह भाजपचे प्रदेश नेते, जिल्हा नेते, मंडळाचे अध्यक्ष, सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत। भारतीय जनता पक्षाची ताकद पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्याकडे तुल्यबळ उमेदवार आहेत। त्यामुळं आमची मागणी अशी असेल की कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, डोंबिवली असेल, कल्याण ग्रामीण किंवा अंबरनाथ या पाचही विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्ष तुल्यबळ उमेदवार देऊन या पाचही विधानसभा निवडून आणू शकतो। आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी केलेली आहे की वर्षानुवर्ष झाले आपल्याला या ठिकाणी जिथे संधी मिळते तिथे परत मिळावी आणि ज्या ठिकाणी मिळत नाही त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला संधी मिळाली। तर या पाचही विधानसभा या निवडून आल्याच्या नंतर निश्चितपणे महायुतीचं सरकार या राज्यामध्ये भक्कमपणे येईल असं आहे। आता मी तुम्हाला सांगितलं पाचही विधानसभांमध्ये आम्ही तयारी करतो, आमचे मित्रपक्ष ते सुद्धा तयारी करू शकतात। जी तयारी करतील ती चांगली आहे ना, ते तयारी करतील तर कामच करतील। ते काम केलेलं महायुतीचा जो उमेदवार असेल तो निवडून यायला त्याची मदतच होईल। मला असं वाटत नाही की महायुतीमध्ये कोणत्या स्वरूपाची बंडखोरी होईल। मला निश्चित खात्री आहे की महायुती म्हणून आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि महायुतीचा उमेदवार म्हणून जो निर्णय आमचे वरिष्ठ घेतील त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी उमेदवार निवडून आणू शकतो। कुठली बंडखोरी होणार नाही आणि जर काही असा काही विषय असेल तर आमचे वरिष्ठ नेते त्यासाठी सक्षम आहेत। भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असावा अशी माझी मागणी। उमेदवार ठरवण्याचा अधिकार माझा नाही, तो आमचे राज्यस्तरीय नेते आणि केंद्रातले जे नेते ते ठरवतील। ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज।